नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 13 मार्च 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत कोल्ड रिस्पॉन्स मिलिटरी सराव 2026 हा नेमका काय आहे. सिप्री अहवाल 2026 हा नुकताच जाहीर झालेला आहे. या अहवालानुसार कोणता देश हा टॉपला आहे हे आपण पाहणार आहोत. तसेच महाराष्ट्रामध्ये नुकतेच दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग हा सुरू करण्यात आलेला आहे. या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाच्या या चालू घडामोडी आहेत. सर्वप्रथम एक सूचना, महाराष्ट्रातील महत्त्वाचे घाट हा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर नुकताच शेअर केलेला आहे. हा तुम्ही जरूर पहा. परीक्षेच्या अनुषंगाने तुम्हाला यामध्ये खूप महत्त्वाच्या फॅक्ट्स सांगितलेल्या आहेत आणि हा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शेअर सुद्धा करा. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न, ESMA हा कायदा भारतामध्ये कोणत्या वर्षी लागू करण्यात आला. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 1968. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 13 मार्च. 13 मार्च 2018 क्षयरोग मुक्त भारत मोहीम ही आजच्या दिवशी सुरू करण्यात आलेली होती. याचा उद्देश होता 2025 पर्यंत भारतातून क्षयरोगाचे निर्मूलन करणे. 13 मार्च 1910 पॅरिसहून लंडनला येतानाच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अटक करण्यात आली. 13 मार्च 1940 अमृतसर येथील जालियनवाला बाग हत्याकांडाचे समर्थन करणारे पंजाबचे गव्हर्नर मायकेल ओडवायर यांची उधमसिंग यांनी गोळ्या घालून आजच्या दिवशी हत्या केली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे दिन विशेष. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, जलजीवन मिशनची सुरुवात कधी करण्यात आली. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 15 ऑगस्ट 2019. विद्यार्थी मित्रांनो, जलजीवन मिशन 2.0 ही योजना नुकतीच 2028 पर्यंत वाढवण्यात आलेली आहे. या योजनेची सुरुवात 15 ऑगस्ट 2019 या दिवशी झाली. या योजनेचा कालावधी होता 2028 पर्यंत आता वाढवण्यात आलेला आहे. याचे एकूण बजेट आहे सुमारे 8.6 लाख कोटी रुपये इतके. यामध्ये केंद्र सरकारचा वाटा सुमारे 3.5 लाख कोटी रुपये इतका आहे आणि राहिलेला वाटा हा राज्य सरकारचा असणार आहे. या मिशनचा उद्देश काय आहे, तर भारतातील प्रत्येक ग्रामीण घरापर्यंत नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी पोहोचवणे. 2019 मध्ये 17% ग्रामीण घरामध्ये नळ पाणी उपलब्ध होते. आता 2026 मध्ये 81% ग्रामीण घरापर्यंत पाणी पोहोचलेले आहे आणि हेच या जलजीवन मिशनचे यश मानण्यात येत आहे. आणि यामुळेच आता 2028 पर्यंत या योजनेचा कालावधी हा आता वाढवण्यात आलेला आहे. जलजीवन मिशन याची सुरुवात झालेली तारीख लक्षात ठेवा, 15 ऑगस्ट 2019. पुढचा प्रश्न, कोल्ड रिस्पॉन्स मिलिटरी एक्झरसाइज 2026 कोणत्या संघटनेद्वारे आयोजित केली जाते. यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 क्वाड, पर्याय क्रमांक 2 ब्रिक्स, पर्याय क्रमांक 3 आसियान आणि पर्याय क्रमांक 4 नाटो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नाटो. कोल्ड रिस्पॉन्स मिलिटरी सराव 2026 हा नुकताच पार पडत आहे. नाटो या संघटनेद्वारे हा मिलिटरी सराव हा आयोजित केला जातो. याचं स्थान यावर्षीचं आहे आर्क्टिक प्रदेश, नॉर्वे. यामध्ये 14 नाटो देश हे सहभागी झालेले आहेत. 9 ते 19 मार्च 2026 या कालावधीमध्ये हा सराव पार पडणार आहे. याची पहिली आवृत्ती 2006 मध्ये पार पडलेली होती. आता या नाटो संघटनेबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. नाटोची स्थापना झालेली आहे 1949 मध्ये. स्थापनेचं कारण होतं सोव्हिएत संघाच्या धोक्यापासून संरक्षण मिळवणे. सध्या नाटोमध्ये 32 देश आहेत. यामध्ये 31वा सदस्य देश होता फिनलंड, जो 2023 मध्ये सामील झाला. तर 32वा सदस्य देश आहे स्वीडन, जो 2024 मध्ये या संघटनेमध्ये सामील झालेला आहे. सध्या नाटोचे महासचिव आहेत मार्क रुटे. पुढचा प्रश्न, सिप्री अहवालानुसार जगातील सर्वाधिक शस्त्र आयात करणारा देश हा कोणता आहे. तर यासाठीचे पर्याय आहेत भारत, पर्याय क्रमांक 2 सौदी अरेबिया, पर्याय क्रमांक 3 युक्रेन आणि पर्याय क्रमांक 4 चीन. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 युक्रेन. आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने सिप्री अहवाल हा अतिशय महत्वाचा आहे, कारण वारंवार आपल्याला या अहवालावर आधारित प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. तर लक्षात घ्या, सिप्रीचा लॉंग फॉर्म आहे स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट. जागतिक स्तरावर सैन्य खर्च, शस्त्र व्यापार आणि सुरक्षा यावर डेटा व अहवाल देणारी सिप्री ही संस्था आहे. या अहवालानुसार 2021 ते 2025 या कालावधीसाठी शस्त्र आयातीमध्ये पहिला क्रमांक आहे युक्रेनचा, ज्याने 9.7% शस्त्रे आयात केलेली आहेत. दुसरा क्रमांक आहे भारत, तिसरा क्रमांक आहे सौदी अरेबिया. भारत सर्वात जास्त आयात हा रशिया या देशाकडून करतो, म्हणजे जवळपास 40% शस्त्रास्त्रे भारताला
ही रशियामार्फत मिळतात. तर सर्वात जास्त शस्त्र निर्यात हा कोण करतो? तर अमेरिका. अमेरिका जगातील एकूण शस्त्र निर्यातापैकी 42% शस्त्र निर्यात हा एकटा अमेरिका करतो. दुसऱ्या क्रमांकावर आहे फ्रान्स आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे रशिया. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे अधिकृत बोधचिन्ह म्हणजेच लोगो कोणी अनावरण केले? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 देवेंद्र फडणवीस. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या बोधचिन्हाचे नुकतेच अनावरण करण्यात आले. मुंबई येथे 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2025-26 या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे अधिकृत बोधचिन्हाचे लोगो अनावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. 68वी महाराष्ट्र महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही 18 ते 22 मार्च या दरम्यान पुण्यातील वाघोलीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. तर ही स्पर्धा झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा अशाच पद्धतीचा एक व्हिडिओ आणूया. परंतु लक्षात ठेवा 68वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा ही 18 ते 22 मार्च या दरम्यान पुण्यातील वाघोली या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न. दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र. दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग हा नुकताच स्थापन करण्यात आलेला आहे आणि असे स्थापन करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. या विभागांतर्गत सुरू करण्यात आलेले एकात्मिक दिव्यांग सहाय्यक पोर्टल म्हणजेच इंटिग्रेटेड दिव्यांग सहाय्यक पोर्टल दिव्यांग व्यक्तींना विविध सरकारी योजना, सवलती आणि साहित्याचे वाटप एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी डिझाईन करण्यात आलेले आहे. दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव आहेत तुकाराम मुंडे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, सेप्री अहवालानुसार जगातील दुसरा सर्वाधिक शस्त्र आयात करणारा देश हा कोणता आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 भारत, पर्याय क्रमांक 2 सौदी अरेबिया, पर्याय क्रमांक 3 युक्रेन आणि पर्याय क्रमांक 4 चीन. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचे योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.